हॅलो. पर्सेंटेज आणि पर्सेंटाईल यामध्ये डिफरन्स काय? तर पर्सेंटेज काय आहे? तर पर्सेंटेज येतं तुमच्या मार्क्सवरती डिपेंड. तर तुम्हाला मार्क्स किती आहेत? ते 100 पैकी किती असतील? म्हणजे टोटल मार्क्सपैकी एवढे तुम्हाला मार्क्स असेल, तर 100 पैकी किती हे सांगतं पर्सेंटेज. आणि पर्सेंटाईल काय आहे? तर तुम्ही जी एक्झाम दिली आहे, त्या एक्झाममध्ये किती विद्यार्थी अपीअर झाले होते? त्यापैकी किती विद्यार्थ्यांनी तुमच्यापेक्षा जास्त स्कोअर केलाय? किती पर्सेंटेज विद्यार्थ्यांनी तुमचा जास्त स्कोअर केलाय? म्हणजे तुमच्यापेक्षा जास्त 20% विद्यार्थ्यांनी स्कोअर जास्त केलेला असेल, तर तुमचं पर्सेंटाईल झालं 20. तुम्हाला 20 पर्सेंटाईल आहेत. याचा अर्थ तुमच्या पुढे 20% विद्यार्थी आहेत, असा त्याचा सिंपल अर्थ होतो. आता पूर्ण विद्यार्थी हा एक विद्यार्थी असणार आहे. तिथे काही अडीच विद्यार्थी, 3.5, अर्धा विद्यार्थी असं तिथे पकडलं जात नाही. म्हणून पर्सेंटाईल हा कधीही फ्रॅक्शन किंवा पॉईंटमध्ये नसतो. पर्सेंटेज हा पॉईंटमध्ये असू शकतो, कारण तिथे डिव्हिजन होत असते. एवढ्या मार्क्सपैकी एवढे, तर 100 मार्क्सपैकी किती?